नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन A to Z चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सोयाबीनची दुसरी फवारणी केव्हा, कशी व का करावी. जर तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची दुसरी फवारणी किंवा टोकणी अथवा पेरणीपासून 41 ते 45 दिवसातच करावे. दुसऱ्या फवारणीचा मुख्य हेतू हा असतो की सोयाबीनमध्ये जास्तीत जास्त फुले यावीत व फुलांचे रूपांतर शेंगामध्ये व्हावे. सोयाबीनमध्ये फुले यायला 42 ते 45 दिवसात सुरुवात होते. सोयाबीनच्या या विशेष फवारणीसाठी आपण मुख्यत्वे 5 ते 6 घटक घेत आहोत. आता याच्यामध्ये आपण पहिला घटक घेतोय NPK 05234. याचा डोस आहे 1 किलो प्रति एकर 10 पंपासाठी. दुसरा घटक आहे टाटा बहार 250 ml प्रति एकर 10 पंपासाठी. तिसरा घटक आहे मायक्रोला 500 ml प्रति एकर 10 पंपासाठी. बोरॉन 20% प्रति एकर 10 पंपासाठी. आणि पाचवा घटक आहे इमामॅक्टिन बेंझोएट 5%, ज्याला आपण प्रोक्लेम म्हणून पण आपण मार्केटमध्ये प्रसिद्ध आहे. SG फॉर्म्युलेशनमध्ये हे 100 ग्रॅम घेतो आहे. त्यानंतर आपला सहावा पण महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे सिलिकॉन स्टिकर 50 ml घेतो आहे आपण एका एकरासाठी आणि 10 पंपासाठी. शेतकरी मित्रांनो, ही फवारणी झाल्यानंतर झाडाला नैसर्गिक फुले लागणे, फुलांचे फळामध्ये शेंगामध्ये रूपांतर होणे हा 15 ते 20 दिवसांचा कालावधी आहे. थोडक्यात ही सोयाबीनच्या झाडाची गर्भावस्था आहे. तर यात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत असे की या कालावधीत जेव्हा सोयाबीन फुलांच्या अवस्थेमध्ये असते तेव्हा सोयाबीनमध्ये कोणतेही बरे वाईट तणनाशक फवारू नका. दुसरी गोष्ट म्हणजे फुलांचे फळामध्ये रूपांतर होईपर्यंत म्हणजे शेंगामध्ये रूपांतर होईपर्यंत सोयाबीनच्या पिकात चालू नये. यामुळे सुद्धा फुलगळती होऊ शकते. हे झालं आपलं पहिले जे काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, ज्या काय काळजी घ्यायच्या आहेत त्याबद्दल. आता दुसरी गोष्ट अशी की लक्षात असू द्या की सोयाबीनचे फूल असते ते अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. रासायनिक फवारण्यामुळे फुले गळणं, फुले कुजणे यासाठी कारणीभूत होऊ शकतात. कारण त्यामुळे सोयाबीन तणावात येते. फुलांचा बहर आल्यानंतर कोणतीही फवारणी 15 दिवस करू नये. यामुळे फुलगळती होणार नाही. अगदी फक्त सोयाबीनसाठीच असणारे तणनाशक जसे की आमोरा हे सुद्धा 35 दिवसाच्या आतच फवारावे. इतर कोणतेही तणनाशक फवारू नये. सोयाबीनचे उत्पन्न 3 गोष्टीवर प्रामुख्याने अवलंबून असते. एका झाडाला फुले किती लागतात, किती फुलांचे, दुसरी गोष्ट म्हणजे किती फुलांचे शेंगामध्ये रूपांतर होते, आणि तिसरी गोष्ट म्हणजे किती शेंगा पूर्णपणे भरतात. चला आपण आता फवारणीच्या घटकाबद्दल बोलूया. नंबर 1ला आहे NPK 05234. यामध्ये 0% नत्र असते, 52% स्फुरद असते आणि 34% पालाश आहे. यामुळे फुलांची संख्या वाढते, फुलगळ कमी होते आणि याचा डोस आहे 1 किलो प्रति एकर 10 पंपासाठी. आणि यानंतर नंबर 2ला आहे ते म्हणजे टाटा बहार. हे एक टॉनिक आहे. यामध्ये अमायनो ॲसिड्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे झाडाची वाढ होते, फुलांची संख्या वाढते, फुलगळ होणार नाही. डोस आहे 250 ml प्रति एकर 10 पंपासाठी. यामुळे सोयाबीनची शाखीय वाढ होते व दाणे भरले जातात. नंबर 3ला आहे मायक्रोला आणि याचा डोस आहे 500 ml प्रति एकर. हे RCF कंपनीचे उत्पादन आहे. यात लोह, तांबे, त्यानंतर झिंक, मॅंगनीज, बोरॉन तसेच मॉलिब्डेनम असते. झिंकमुळे
फुलधारणा जास्तीत जास्त होते. लोहामुळे पाने हिरवीगार दिसतात. तांब्यामुळे हरितद्रव्यात वाढ होते. मॅंगनीजमुळे हरितद्रव्यात वाढ होते. बोरॉनमुळे फुले व फळे गळण्याचे प्रमाण कमी होते व फुले पण फुलांची संख्या पण वाढते. मॉलिब्डेनम नत्र साठवते, प्रोटीन वाढवते, NPKची कार्यक्षमता वाढवते, रोगप्रतिकार क्षमता वाढवते. तर हे झालं आपलं मायक्रोलाबद्दल. आणि नंबर 4चा घटक आहे कीटनाशक इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG. आपण ह्याला मार्केटमध्ये ब्रँड आहे याचा प्रोक्लेम म्हणून, तुम्ही कुठलाही ब्रँड घेऊ शकता, परंतु त्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG असावे. हे पाण्यामध्ये सहज विरघळून जाते. हे कीटनाशक आहे. कीटक जेव्हा याच्या संपर्कात येतात तेव्हा नष्ट होतात. हे जवळजवळ सर्व अळ्या आणि कीटकांचा नाश करते. याचा डोस आहे 100 ग्रॅम प्रति एकर. नंबर 5चा घटक आहे बोरॉन 20%. बोरॉनच्या कमतरतेमुळे सोयाबीनची पाने सुकतात आणि म्हणून बोरॉनची कमतरता होणे हे सोयाबीनच्या पिकासाठी चांगली गोष्ट नाही. हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. फुलधारणा फळधारणेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे फुलगळ थांबते, प्रतिकार क्षमता वाढते. याचा डोस आहे म्हणजे बोरॉनचा डोस आहे 250 ग्रॅम प्रति एकर 10 पंपासाठी. याचा वापर फुले जास्त येण्यासाठी केला जातो. लक्षात असू द्या, सोयाबीनचे फूल आपलं त्यानंतरचा जो घटक आहे एकदम जो शेवटी आपण ज्याला घेतो पण महत्त्वाचा घटक आहे की सिलिकॉन बेस स्टिकर. आपण हा 50 ml प्रति एकर घेतो. यामुळे तुमची फवारणीची जी औषधे आहेत ती पानावर दीर्घकाळ टिकून राहतात. त्याचप्रमाणे पावसाचे पाणी सोयाबीनच्या पानावर घसरून जाते व फवारणीचा योग्य परिणाम मिळतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आपला चॅनल आहे सोयाबीन A to Z. धन्यवाद.